अजून एक प्लेअर जो म्हणजे तुम्ही दोघांनाही लक्ष दिलं नाही, एक जो की रिलीज झालेला आहे आणि ओडीआय वर्ल्ड कप नंतर रिटायर झाला होता तो. डेंजरस डिस्ट्रक्टिव्ह प्लेअर आहे तो क्विंटन डिकॉक. एक्स मुंबई प्लेअर आहे, जाऊ पण शकतात त्याच्यासाठी हार्ड जाऊ शकतात. आणि त्यांना असे पण विकेट किपरची गरज आहे. आहे. हे विकेट किपर त्यांना पाहिजेच पाहिजे. कारण की त्यांनी ईशान किशनला रिलीज केलंय. आय डोंट नो ईशान किशनला जातील की नाही डाऊटफुल आहे. कारण की त्याचा सीझन पण अपडाऊन गेला होता मागच्या वेळेस. बट हू नोज. पण तो डिमांडमध्ये असणार आहे ईशान. डेफिनेटली क्विंटन डिकॉक खूप बेस्ट ऑप्शन आहे. राईट. कारण की फॉरेन प्लेअर, लेफ्टी बॅट्समन आणि विकेट किपिंग तर आपण पाहिले. लाजवाब विकेट किपिंग खूप छान आहे, उत्कृष्ट एकदम. तर चांगला ऑप्शन आहे, म्हणजे जाऊ शकतात मे बी. आता पर्स किती आहे पर्स आहे मुंबईकडे? पर्स आहे मुंबईकडे म्हणजे 65 CR पर्स आहे म्हणजे 10 मोर दॅन CSK. मग कारण मी त्यांनी पुश करतील मे बी. पुश करतील, थोडं पुश करतील ते. मला वाटते क्विंटन डिकॉककडे हे लोक जाऊ शकतात कारण की एक्स मुंबई प्लेअर आहे म्हणजे लाईक कीपर पण यांना पाहिजे. डिमांडमध्ये असणार आहे क्विंटन डिकॉक, शुअरली डिमांडमध्ये असणार आहे. बट हा तेच शेवटी की लाईक आता किती हे लोक पुश करतील त्याच्यावरती खूप मॅटर करेल. मार्क आहे हम्म. ते तर. विकेट किपर म्हटल्यावर एक के.एल. राहुलचा पण ऑप्शन आहे. बट जी मेन कोर टीम जी आहे जी मुंबईने ऑलरेडी बनवलेली आहे, सो त्यासाठी अजून एक मिनिमम 15 करोड रुपीज 15 कोटी रुपये जर आपल्याला लागणार असतील तर तुम्हाला के.एल. राहुल विकत घ्यायचा असेल. के.एल. राहुल 15 कोटीपर्यंत आहे. के.एल. राहुलला मी मुंबईमध्ये नाही बघू शकत कारण की एक्झॅक्ट. म्हणजे पर्स नाहीये तेवढा स्ट्रॉंग त्यांना म्हणजे 65 CR मध्ये आणि के.एल. राहुल शुअर 15 करोड जाणार म्हणजे नाही Exact. त्याच्यामध्ये काही हेच नाही. पण मुंबई इंडियन्सचं आपल्याला माहिती आहे म्हणजे ते लोक एका प्लेअरसाठी खूप हाय म्हणजे समजा के.एल. राहुलच आपण कन्सिडर करू. के.एल. राहुल मे बी 15 CR गेला असेल तर ते अनकॅप्ड प्लेयर्सला म्हणजे त्यांच्या स्काउटिंग टीम मधनं अनकॅप्ड प्लेयर्सला आणून जसे आकाश मधवाल या अंशुल कंबोज हे सगळे प्लेयर्सला जसे मागच्या वर्षी आणले होते तसं आणून हे लोक फिलअप करून टाकतील. सो म्हणजे ते चान्स आहे के.एल. राहुलचा पण एक चान्स आहे घेऊ शकतात. बट पॉईंट हा आहे की जी मेन कोर टीम बॅट्समनची आहे जी मुंबईकडे आहे त्यांनी ती कोर टीम फिक्स केली आहे. सो त्यासाठी अजून 15-16 कोटी रुपये के.एल. राहुलसाठी काढून ठेवले. आय गेस मुंबईत तो विचार नाही करणार. असंही असू शकतं की त्याने खूप सारे क्वेश्चनचे आन्सर होऊन जातील. एक तर विकेट किपर होऊन जाईल आणि फॉरेन प्लेअर जो पण आहे बॅट्समॅन ओपनिंग मध्ये त्यांना म्हणजे त्यांचा जो लाईक टेम्पलेट आहे त्यांचा तो एक फिट होऊन जाईल त्याच्यामध्ये. डायरेक्ट कॉम्बिनेशनचं ते खूप छान कव्हर होऊन जाईल. म्हणजे मेनली सपोर्ट एक अजून एक ऑप्शन आहे जे आपण क्विंटन डिकॉकचं जर डिस्कस केलं पण एक अजून एक प्लेअर आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं नाही. धुवाधार बॅटिंग करतो जिंकण्या गरज तर नाहीये आणि विकेट किपिंग पण चांगले करतो दॅट इज जॉर्ज बटलर. एक्स मुंबई प्लेअर आहे. एच मुंबई प्लेअर आहे परत भाई आता वाटतं मला आता मुंबईकडनं सगळे पण हा जॉर्ज बटलर एक किती मोठा ऑप्शन बनून जाईल. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे राजस्थान रॉयल्स जॉर्ज बटलरसाठी आरटीएमचा कार्ड उचलू शकत नाही. 6 लोकांनी रिटेन केलंय त्यांच्याकडे आरटीएमचे कार्ड आरटीएमचं मेरिट. सो जॉर्ज बटलरकडे हार जाणारच जा आणि मला वाटते मुंबई इंडियन्स जाऊ शकतो. ओपनरचा स्लॉट फिलअप होतो सेम क्विंटन डिकॉक सारखंच सिच्युएशन. बट जसं आपण म्हटलं आता की एक लेफ्ट हँडेड बॅट्समन हवा आहे आणि विकेट किपर हवा आहे. सो विकेट किपर म्हणून जर जोस बटलरकडे जाणार असतील तर दे नीड टू थिंक अबाउट अनदर प्लेअर फॉर लेफ्ट हँडेड बॅट्समन. पण 5 मध्ये ते विचार करू शकतात ना ते मे बी प्रॉब्ली लाईक इंडियातल्या स्टँडर्ड बॅट्समन कोणाला पण फिलअप करू शकतात. राईट. बट तुला समजा जॉर्ज बटलर सारखा प्लेअर मिळतोय तर मग काय प्रॉब्लेमच नाही. मला असं काही सेट नाही माझं की नाही मला राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशनच पाहिजे ओपनिंग मध्ये. आयडियली इट इज गुड पण जॉर्ज बटलर सारखा प्लेअर मला मिळत असेल तर मी का नाही म्हणत. बट कसं आहे ज्या टीम्स आहेत ज्यांची कोर बॅटिंग लाईनअप कन्फर्म नाही आहे अजून जे ऑप्शनमध्ये जाणार आहे सो ते खूप हार्ड जाणार जोस बटलरसाठी. ऑलरेडी जी बॅटिंग डेफ्थ आहे ती बॅटिंग डेफ्थ मुंबईने ऑलरेडी रिटर्न करून ठेवली. बरोबर सो जॉस बटलर डेफिनेटली 15 कोटीच्या वर जा. हा हे तर आहे. सो त्यासाठी एवढे पैसे मुंबई देईल का ऑलरेडी हॅव्हिंग अ व्हेरी गुड बॅटिंग लाईनअप.
हा एक प्रश्न आहे. सो खरंच आहे. आणि इतर तर मुंबई आहे ना, फास्ट बॉलर्स आणि स्पिनर जो त्याचा तो तो हे आहे, ओपन आहे, तिथे जास्त पैसा खर्च करणार, फॉरेन तिथे भरणार, असं